Hello everyone, today we are going to learn standard 5th problem set 38. Read the decimal fraction and write down the place value of each digit. Decimal fraction आपल्याला रीडिंग करायचं आहे आणि त्यांची प्लेस व्हॅल्यू राईट करायची आहे प्रत्येक डिजिटची. ओके, इथे काही एक्झाम्पल्स दिलेले आहे आपल्याला. त्याआधी तुम्हाला असा एक टेबल राईट करून घ्यायचा आहे. इथे नंबर राईट केले मी, इथे रीडिंग कसं करायचं ते आपण बघणार आहोत आणि इथे डिजिट राईट करायची, इथे प्लेस राईट करायची आहे अँड देन प्लेस व्हॅल्यू राईट करायची आहे. ओके, वन बाय वन बघणार आहे. इथे फर्स्ट नंबर आहे 6.13. रीडिंग कशी करायची आहे, इथे 6.13 आहे ना, तर इथे घ्यायचं आहे 1 3. ओके, नेक्स्ट आता डिजिट. इथे डिजिट काय आहे 6 1 अँड 3 अशा प्रकारे राईट करायचं आहे. आता आपल्याला यांची प्लेस राईट करायची आहे, तर केअरफुली बघायचं आहे तुम्हाला प्लेस कशी राईट करायची. इथे 6 आहे, हा पॉईंटच्या लेफ्ट साईडला आहे. पॉईंटच्या लेफ्ट साईडला आहे म्हणजे हा फक्त युनिट आहे ना, म्हणून युनिट्स एस लावायचा आहे, युनिट्स. ओके, नेक्स्ट पॉईंटच्या राईट साईडचे नंबर. आता पॉईंटच्या राईट साईडचा जो नंबर येणार आहे तो येणार आहे टेन्स, TENTHS. पॉईंटच्या राईट साईडचे नंबर जेव्हा आपण प्लेस म्हणून राईट करत असतो तेव्हा त्याला THS अशा प्रकारे राईट करायचं आहे. अँड नेक्स्ट टेन्सच्या नंतर हंड्रेड्स THS, इथे पण THS राईट करायचं आहे. हे एक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की पॉईंटच्या राईट साईडचे नंबर जेव्हा राईट करत असतो आपण तेव्हा युनिटपासून स्टार्टिंग न करता टेन्सपासून स्टार्टिंग करत असतो. ओके, हा टेन्स अँड हा हंड्रेड्स. ओके, आता नेक्स्ट बघा प्लेस व्हॅल्यू. युनिट्सची प्लेस व्हॅल्यू आपल्याला राईट करताना याला 1 ने मल्टिप्लाय करायचं असते. सो 6 × 1 इज इक्वल टू 6. सो या 6ची प्लेस व्हॅल्यू ओनली 6 येणार. नेक्स्ट आता 1ची प्लेस व्हॅल्यू काय येणार आहे, या 1ला आपल्याला 1/10 ने मल्टिप्लाय करावं लागेल. कारण की 1/10 ने का मल्टिप्लाय करावं लागेल, कारण डेसिमल पॉईंटच्या राईट साईडचे नंबर हे 1/10 ने मल्टिप्लाय करायचं आहे. हा टेन्स प्लेसमध्ये आहे म्हणून 1/10 ने मल्टिप्लाय करायचं आहे. आता हा 3ची जर प्लेस व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे तर 3ला आपण 1/100 ने मल्टिप्लाय करणार, कारण हा हंड्रेड्स प्लेस आहे म्हणून 1/100 ने मल्टिप्लाय करणार. पॉईंटच्या राईट साईडची डिजिट आहे म्हणून. आता यांची मल्टिप्लिकेशन करू. 1 1 जार 1/10. 1/10ला डेसिमल फ्रॅक्शनमध्ये कसं राईट करत असतो आपण, इथे कोणताही होल नंबर नाही तर आधी 0 राईट करून घ्यायचा आहे आणि न्यूमरेटरमधील नंबर हा इथे राईट करायचा आहे पॉईंट नंतर. आता बघा इथे 10 आहे ना, म्हणून इथे पॉईंट नंतर ओनली 1 डिजिट नंबर येणार आहे म्हणून 0.1. नेक्स्ट 3 1 जार 3 हे न्यूमरेटरमधील नंबर मल्टिप्लिकेशनला आहे. 3 1 जार 3/100. हे डेसिमल फ्रॅक्शन कसं येणार आहे, इथे राईट करते 0.03. कोणताही होल नंबर नाही म्हणून मी इथे 0 घेतलेला आहे आणि डिनॉमिनेटरमध्ये 100 आहे, 100वर 2 0 आहे म्हणून पॉईंट नंतर 2 डिजिट पाहिजे आहे. इथे 1 डिजिट आहे, 1 डिजिट राईट केला आणि या डिजिट नंतर या डिजिटच्या आधी आपण 0 घेतलेला आहे म्हणजे इथे 2 डिजिट झालेले आहे म्हणून इथे प्लेस व्हॅल्यू आलेली आहे 0.03. ओके, आहे ना इझी. फक्त लक्षात आपल्याला एकच ठेवायचं आहे की यांची जी प्लेस व्हॅल्यू आपण राईट करतो, प्लेस राईट करतो ते नीट राईट करायचं आहे. पॉईंट नंतर इथे हा युनिट्स असणार आहे आणि पॉईंटच्या राईट साईडचे नंबर हे टेन्थपासून स्टार्टिंग होणार आहे. 10 आणि THS लावायचं आहे शेवटी. टेन्स हंड्रेड्स. ओके, जसे एक्झाम्पल सॉल्व करत जाणार आहे तसं तुम्हाला समजत जाणार. एक्झाम्पल नंबर 2 आहे. आधी इथे आपल्याला रीडिंग करून घ्यायची आहे म्हणजे 48.84. 48.84. आता डिजिटच्या कॉलममध्ये आधी डिजिट राईट करून घ्यायची आहे आपल्याला. आता यांची प्लेस राईट करायची. बघा इथे पॉईंटच्या लेफ्ट साईडचे नंबर आधी राईट करून घेऊ.
म्हणजे इथे 4 आहे, तर हा येणार आहे 8 युनिट्स अँड 4 येणार आहे टेन्स. इथे 4ची प्लेस येणार आहे टेन्स. इथे या पॉईंटच्या लेफ्ट साईडचे जे डिजिट आहे हे युनिट्स अँड टेन्स असणार आहे. पॉईंटच्या राईट साईडचे डिजिट हे टेन्थ अँड हंड्रेड्स असणार आहे. इथे THS आपल्याला लावायचा आहे शेवटी. ठीक आहे. हा 8 काय असणार आहे, हा 8 युनिट्स, हा 8 टेन्स. ओके. बघा इथे डिफरन्स लक्षात आला का. इथे टेन्स आहे TENS टेन्स, अँड पॉईंटच्या राईट साईडचे जे डिजिट आहे त्याला आपण THS अप्लाय केला. ओके. अँड हा 4 येणार आहे हंड्रेड्स. नेक्स्ट आता प्लेस व्हॅल्यू राईट करू. इथे टेन्स आहे तर आपल्याला 4ला 10ने मल्टिप्लाय करावं लागेल. 4 × 10 40. युनिट्स आहे, युनिट्सला 1ने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे 8ला आपल्याला 1ने मल्टिप्लाय करायचं आहे. 8 × 1 = 8. टेन्स आहे, THS आहे प्लेसमध्ये, तर आपल्याला 1/10ने मल्टिप्लाय करायचं असते. 8 × 1/10 = 8 × 1 = 8/10. 8/10 हा डेसिमल फ्रॅक्शन कसा येणार आहे, 0.8. ओके. नेक्स्ट हंड्रेड्स. 4 × 1/100 = 4 × 1 = 4/100. यांची प्लेस व्हॅल्यू कशी येणार मग. इथे कोणताही होल नंबर नाही तर इथे 0 घ्यायचा आहे, पॉईंट द्यायचा आहे, न्यूमरेटरमधील नंबर राईट करायचा आहे. डिनॉमिनेटरमध्ये 100 आहे तर आपल्याला इथे 2 डिजिट पाहिजे. इथे 1 डिजिट आहे तर इथे मी 0 राईट करते, झाले 2 डिजिट, 0.04. ओके. बघा इथे हे लक्षात ठेवायचं आहे की प्लेस व्हॅल्यूमध्ये आपण कोणत्या नंबरला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करायचं असते. पॉईंटच्या लेफ्ट साईडचे डिजिट हा आहे युनिट, युनिटला आपण 1ने मल्टिप्लाय करत असतो. अँड हा आहे टेन्स, सो टेन्सला आपण 10ने मल्टिप्लाय करायचं असते. आता पॉईंटच्या राईट साईडचे डिजिट, पॉईंटच्या राईट साईडच्या डिजिटची सुरुवात हे टेन्सपासून होते, 10th. ओके. THS टेन्स. सो याला 1/10ने मल्टिप्लाय करायचं आहे. अँड देन हा आहे हंड्रेड्स, 1/100ने मल्टिप्लाय करायचं आहे. आहे ना इझी. एक्झाम्पल नंबर 3 आहे 72.05. सेम हिअर जसं आपण एक्झाम्पल 2 सॉल्व्ह केलेला आहे. 72 हा पॉईंटच्या लेफ्ट साईडचा डिजिट आहे, तर इथे हा डिजिट आहे युनिट. 2 युनिट आहे तर युनिटला आपण 1ने मल्टिप्लाय करायचं असते. अँड देन हा 7 10 प्लेसमध्ये आहे तर 10ने मल्टिप्लाय करायचं आहे. नेक्स्ट आता या पॉईंटच्या राईट साईडचे डिजिट 05. हा 0 काय आहे, टेन्स. पॉईंटच्या राईट साईडचे डिजिट हे टेन्सपासून सुरुवात होते, म्हणून 1/10ने मल्टिप्लाय करायचं आहे. नेक्स्ट आता हा 5 आहे हंड्रेड्स, सो इथे 1/100ने मल्टिप्लाय करायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल इथे रीडिंग कशी करायची आहे हे राईट करून घ्यायचं आहे आपल्याला. 72.05. ओके. इथे डिजिट राईट करून घ्यायचे आहे 7205. आता प्लेस राईट करायची आहे. बघा इथे हा 2 येणार आहे युनिट्स, नेक्स्ट 7 येणार आहे टेन्स, अँड 0 येणार आहे टेन्स, THS टेन्स, अँड 5 येणार आहे हंड्रेड्स. ओके. नेक्स्ट आता प्लेस व्हॅल्यू. इथे या टेन्सला आपल्याला 7ला 10ने मल्टिप्लाय करायचं आहे. 7 × 10 = 70 प्लेस व्हॅल्यू येणार. हा 2 आहे युनिट, सो युनिटला 1ने मल्टिप्लाय करायचं आहे. 2 × 1 = 2 प्लेस व्हॅल्यू येणार आहे 2. आता इथे हा 0 टेन्स आहे. बघा 0ला कोणत्याही नंबरने मल्टिप्लाय केलं तर आन्सर हे 0च येणार आहे. हा एक रूल आहे. ओके. सो इथे या 0ला जर 1/10ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर हे 0च येणार आहे. 0ला कोणत्याही नंबरने मल्टिप्लाय करा, आन्सर 0च येणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे 5. या 5ला
1/100ने मल्टिप्लाय करायचं. सो 5 × 1 = 5/100. इथे मी प्लेस व्हॅल्यू राईट करते. इथे होल नंबर काही नाही म्हणून 0 द्यायचा आहे. 0 नंतर पॉईंट द्यायचा. डिनॉमिनेटरमध्ये 100 आहे, 100वर 2 0 आहे. सो पॉईंट नंतर 2 डिजिट पाहिजे आहे. न्यूमरेटरमध्ये 1 डिजिट आहे. हा 1 डिजिट मी राईट करून घेतला. याला 2 डिजिटमध्ये कसं कन्व्हर्ट करायचं? या 5च्या आधी 1 0 राईट करायचा. म्हणजे पॉईंट नंतर ऑल 2 0 आलेले आहे. ओके, 0.05 ही आहे या 5ची प्लेस व्हॅल्यू. ओके, एक्झाम्पल नंबर 4 आहे 3.4. इथे बघा, आधी या पॉईंटच्या राईट साईडचा डिजिट 4 आहे. तर ह्याची सुरुवात कुठून होणार आहे? टेन्स पासून. TENTH, टेन्स. आणि याला मल्टिप्लाय 1/10ने करावं लागेल. नेक्स्ट आता हा पॉईंटच्या लेफ्ट साईडचा डिजिट आहे. तर लेफ्ट साईडचा डिजिट हा युनिट्सपासून स्टार्ट होतो. म्हणजे हा असणार आहे युनिट्स आणि याला मल्टिप्लाय करायचं आहे 1ने. सो चला राईट करून घेऊ. इथे रीडिंग काय येणार आहे? 3.4 आणि डिजिट येणार आहे 3 आणि इथे 4. हा 3 इथे युनिट्स आहे अँड 4 आहे टेन्थ. ओके, या 3ला युनिट जर असेल तर आपण कितीने मल्टिप्लाय करत असतो? 1ने. म्हणून 3ला आपल्याला 1ने मल्टिप्लाय करायचं. 3 × 1 = 3 अँड टेन्स असेल, THS असेल, शेवटी टेन्स असेल तर 4ला 1/10ने मल्टिप्लाय करायचं आहे. 4 × 1 = 4/10. 4/10ला डेसिमल फ्रॅक्शनमध्ये कसं राईट करायचं? इथे होल नंबर काही नाही म्हणून 0 घेतला. 0 नंतर पॉईंट दिला. डिनॉमिनेटरमध्ये 10 आहे, 10वर 1 0 आहे. सो पॉईंट नंतर आपल्याला 1 डिजिट पाहिजे. ऑलरेडी इथे न्यूमरेटरमध्ये 1 डिजिट आलेला आहे म्हणून 0.4 ही आहे 4ची प्लेस व्हॅल्यू. ओके, नेक्स्ट आहे एक्झाम्पल नंबर 5 0.59. बघा, हा 0 इथे युनिट आहे ना, पॉईंटच्या लेफ्ट साईडचा डिजिट आहे म्हणून तो युनिट्स आहे. युनिट्स इथे S अप्लाय करायचं आहे. अँड युनिट्स असलं तर 1ने मल्टिप्लाय करायचं. अँड पॉईंटच्या राईट साईडचे डिजिट हे कुठून स्टार्ट होतात? टेन्सपासून. सो इथे येणार आहे TENTHS, टेन्स. अँड 1/10ने मल्टिप्लाय करायचं आहे. देन आता रिमेनिंग आहे हा 9. सो 9 हा काय असणार आहे? हंड्रेड्स आणि THS अप्लाय करायचा आणि 1/100ने मल्टिप्लाय करायचं आहे. इथे मी हे रफ वर्क केलेलं आहे तुम्हाला समजण्यासाठी. तुम्ही नोटबुकमध्ये हे राईट नाही केलं तरी चालेल, फक्त आपल्याला ह्या बॉक्समध्येच राईट करायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट आता रीडिंग कसं येणार? इथे 0.59 डिजिट काय आहे? 059. आता प्लेस राईट करायची आहे. तर 0 हा युनिट्स आहे, युनिट्स. 5 हा टेन्स आहे, TENTHS. 9 हा हंड्रेड्स आहे, HUNDREDTHS. ओके, आता युनिट्स आहे तर 1ने मल्टिप्लाय करायचं आहे. आधी आपण बघितलेलं आहे 0ला 1ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येणार? 0च येणार आहे. 0 × 1 0. टेन्स 5 आहे. THS आहे ना टेन्सला, तर इथे 5ला 1/10ने मल्टिप्लाय करायचं. 5 × 1 = 5/10 = 0.5. हे आता तुम्हाला समजलंच असेल. इथे डेसिमल फ्रॅक्शन हे 0.5 का आलेलं आहे? कारण इथे होल नंबर काहीही नाही म्हणून 0 राईट केला. अँड डिनॉमिनेटरमध्ये 10 आहे, 10वर 1 0 आहे. सो पॉईंट नंतर 1च डिजिट पाहिजे म्हणून 5 राईट केलेला आहे. ठीक आहे, हे खूप महत्त्वाचं आहे, इथे लक्ष द्यायचं आहे. हा 9 नंबर घेतला. 9ला 1/100ने मल्टिप्लाय करायचं आहे बिकॉज इथं हंड्रेड्स प्लेस आहे. ओके, = 9 × 1 = 9/100. आता बघा, यांचं डेसिमल फ्रॅक्शन कसं येणार? इथे होल नंबर काही नाही म्हणून 0 राईट केला. ठीक आहे, 0 नंतर पॉईंट दिला. डिनॉमिनेटरमध्ये 100 आहे, पॉईंटच्या नंतर 2 डिजिट पाहिजे. न्यूमरेटरमध्ये इथे 9 आलेला आहे फक्त. मग 2 डिजिटमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी या 9च्या अगोदर आपल्याला 1 0 एक्स्ट्राचा राईट करावं लागेल. म्हणजे काय येणार आहे प्लेस व्हॅल्यू? 0.09. ओके, खूप इझी आहे. फक्त 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे इथे.
ठीक आहे. सो डिअर स्टुडंट्स, हा प्रॅक्टिस सेट आपला इथे कंप्लीट होतो. जर तुम्हाला हा प्रॅक्टिस सेट समजला असेल, आवडला असेल तर तुमच्या मित्रांना नक्कीच शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.